मित्रांनो, स्वतःचं महाई सेवा केंद्र सुरू करायचं स्वप्न आहे का? पण जागाच सुटत नाहीयेत म्हणून गप्प बसलाय. मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. निवडणूक झाली, आचारसंहिता संपली आणि आता प्रत्येक जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महाई सेवा केंद्राच्या रिक्त जागांसाठी जाहिराती यायला सुरुवात झाली आहे. पण लक्षात ठेवा, इथं निवड तुमच्या गुणांवर म्हणजेच मेरिटवर होणार आहे. मग ते 25 बोनस गुण कसे मिळवायचे, फॉर्म कुठे जमा करायचा, सगळं सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. तर नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा मित्र नाझिम शाह आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल AI OSM टेक, जिथं आपलं सरकारी योजना आणि तंत्रज्ञानाची माहिती आपल्या मराठी भाषेत सोपी करून सांगतो. आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या जिल्ह्यात किंवा गावात नवीन आपले सरकार सेवा केंद्र कसं मिळवू शकता. चला वेळ न घालवता मुद्द्यावर येऊया. यासाठी एलिजिबिलिटी काय आहेत बघा भाऊ. केंद्र हवं असेल तर या गोष्टी तुमच्याकडे असायलाच हव्यात. किमान 12वी पास असणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएट असाल तर अजूनच उत्तम. संगणक ज्ञान, MSCIT किंवा CCC प्रमाणपत्र सोबत ठेवा. जर तुमच्याकडे आधीपासून CSC ID असेल तर तुम्हाला थेट 25 गुण जास्तीचे मिळतात. यामुळे तुमचं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. मित्रांनो, यासाठी कागदपत्रे लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन काढून ठेवा. जाहिरात कशी बघायची? हाऊ टू चेक ॲडव्हर्टाइजमेंट. प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर नोटीस किंवा रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये ही जाहिरात येते. म्हणजेच धुळे जिल्ह्यासाठी जाहिरात सध्या चालू आहे. मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर उदाहरणार्थ धुळे जिल्ह्याची जाहिरात सध्या सुरू आहे. त्यामुळे धुळे.nic.in या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तुम्हाला त्यानंतर खाली थोडा स्क्रॉल करायचा आहे. स्क्रॉल केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी हे नोटिफिकेशन्स आहेत. मित्रांनो, या ठिकाणी नोटिफिकेशन्स बघायचे आहेत. खाली आपले सरकार सेवा केंद्र, महाई सेवा केंद्र मंजूर करण्याबाबत यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र, महाई सेवा केंद्र मंजूर करण्याबाबत या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन दिसत आहे. या ठिकाणी शीर्षक आहे, वर्णन आहे आणि प्रारंभीची तारीख आहे. मित्रांनो 30/1/2026 पासून हा अर्ज सुरू झालेला आहे आणि शेवटची तारीख आहे 27/2/2026. आता आपल्याला या ठिकाणाहून आपण PDF डाउनलोड करू शकता. या ठिकाणी सर्व माहिती या GR मध्ये, या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. प्रसिद्धीची तारीख आहे मित्रांनो 30/1/2026. अर्ज स्वीकारणे 30/1/2026 ते 27/2/2026 पर्यंत आहे. कार्यालयीन वेळेत व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून. मित्रांनो, पात्र अपात्र यादीसोबत धुळे जिल्ह्याचे संकेतस्थळ धुळे.gov.in वर प्रसिद्ध करण्यात येईल. आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी मित्रांनो काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. म्हणजेच अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत. अर्जदार यांनी एका वेळी एकच केंद्रासाठी अर्ज करावा. 2 अर्ज आढळल्यास प्रथम अर्जावर निर्णय घेण्यात येईल. दुसरा अर्ज विचारात घेतला जाणार नाही. अर्जातील मजकूर संपूर्णपणे भरणे आवश्यक आहे. अर्जदार यांच्याकडे CSC ID असणे आवश्यक आहे. CSC ID नसल्यास CSC केंद्राचे 25 गुण अर्जदार यांना दिले जाणार नाहीत. अर्जदार किमान 12वी पास असणे आवश्यक आहे. अर्जदार शासनमान्य संस्थेकडून MSCIT कोर्स उत्तीर्ण केलेला किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत राबविलेला कोर्स ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट म्हणजेच CCC हा कोर्स उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे त्याचा स्वतःचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे पोलीस विभागातील चारित्र्य पडताळणी मूळ प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र ज्या ग्रामपंचायतीच्या व शहर हद्दीच्या ठिकाणी मंजूर करावायचे आहे, अर्जदार हा त्याच ग्रामपंचायतीचा किंवा नागरी क्षेत्राचा, महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. त्यानंतर अर्जदारास मराठी किंवा इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो आपण खाली पाहू शकता, अर्जदार हा ज्या ग्रामपंचायतीचा किंवा नागरी क्षेत्राचा रहिवासी आहे त्याच ग्रामपंचायत किंवा नागरी क्षेत्रासाठी अर्ज करावा. इतर ग्रामपंचायतीसाठी किंवा नागरी क्षेत्रासाठी अर्ज केल्यास अर्ज हा
अपात्र समजण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो, अर्जदार यांच्या कुटुंबात यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र मंजूर नसावे. अर्जदार शासकीय किंवा निमशासकीय महामंडळ बँक कर्मचारी नसावा. अर्जदार यांनी जाहिरातीत प्रसिद्ध केलेल्या रिक्त जागांसाठीच अर्ज करावा. ज्याच्या भौगोलिक क्षेत्रात अर्ज मंजूर करावयाच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या संख्यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या भौगोलिक क्षेत्रासाठी महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 2/6/2025 अन्वये प्रक्रिया राबवून गुणांकन करण्यात येईल व शासन निर्णयानुसार मुलाखती घेऊन गुण देण्यात येईल मित्रांनो. त्यानंतर आवश्यकतेनुसार रिक्त आपले सरकार सेवा महाई सेवा केंद्राच्या संख्या कमी अधिक करणे संपूर्ण अधिकार हे जिल्हाधिकारी धुळे यांचे राहतील. आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्जाचा नमुना धुळे जिल्ह्याचे संकेतस्थळ https://dhule.gov.in वर देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, अर्जदार यांनी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहेत. अर्जदार यांनी अर्जासोबत शैक्षणिक गुणपत्र प्रमाणपत्र, त्यानंतर शासनमान्य संस्थेकडून MSCIT कोर्स उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र अथवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत कोर्स ऑन कॉम्प्युटर कॉन्सेप्ट CCC कोर्स उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र. त्यानंतर अर्जदार यांचे स्वतःचे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड. अर्जदार हा प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील भौगोलिक क्षेत्रातील रहिवास असलेबाबत रहिवास प्रमाणपत्र, तहसीलदार यांच्याकडील रहिवास दाखला. त्यानंतर अर्जदाराचे पोलीस विभागाकडील चारित्र्य प्रमाणपत्र 3 महिन्याच्या आतील. अर्जदार यांच्याकडील CSC केंद्र प्रमाणपत्र म्हणजे CSC केंद्र शासन निर्णयानुसार गुण देण्यात येईल. CSC केंद्र मंजूर झालेल्या जागेचा अक्षांश रेखांश दर्शवणारा फोटोची प्रत व त्या जागेचा उतारा. जागा केंद्र चालक याचे नावे नसल्यास जागा मालकाचे संमतीपत्र किंवा भाडे करार याबाबत प्रतिज्ञापत्र. सुरू असलेल्या जागेचा लॅटिट्यूड व लॉंगिट्यूड दर्शवणारा फोटो. अर्जदार यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर असलेले आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महाई सेवा केंद्र नसल्याबाबत शपथपत्र. त्यानंतर अर्जदार स्वतः शासकीय निमशासकीय किंवा महामंडळ बँक कर्मचारी नसल्याबाबत शपथपत्र. आणि शेवटचा आहे मित्रांनो, जाहिरातीत प्रसिद्ध केलेल्या नमुन्यानुसार परिपूर्ण अर्ज भरून सादर केलेला असावा. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे मित्रांनो. या ठिकाणी खाली तुम्ही बघू शकता, या ठिकाणी धुळे महानगरपालिकाचे जे काही मंजूर केंद्राची संख्या आहे, प्रभागाचे परिसर आहे, प्रभागाची लोकसंख्या आहे, मंजूर केंद्राची संख्या आहे, देय केंद्राची संख्या आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी पाहू शकता, जुने धुळे, मौजे, वरखेडी या ठिकाणी लोकसंख्या आहे मित्रांनो 26,372. मंजूर केंद्राची संख्या आहे 2 आणि त्या ठिकाणी जी देय केंद्राची संख्या आहे ती पण सुद्धा 2 आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी या PDF मध्ये सर्व माहिती पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो, आपण थोडा स्क्रॉल केल्यावर हे सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी तपासून घ्यायची आहे. सर्व माहिती या ठिकाणी आपण तपासू शकता. या ठिकाणी ग्रामपंचायतीचे नाव, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या आणि या ठिकाणी मंजूर केंद्राची संख्या आणि देय केंद्राची संख्या आपण या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही पूर्ण PDF ही तपासून पहा. तुमच्या ग्रामपंचायतीचे त्याच्यामध्ये नाव जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. सर्व माहिती ही प्रॉपरली तपासून घ्यायची आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता अर्ज नमुना. या ठिकाणी मित्रांनो अर्जाचा नमुना आहे. या ठिकाणी आपल्याला ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरत आहात, अर्ज करीत आहात, ती दिनांक या ठिकाणी टाकायची आहे. पासपोर्ट फोटो या ठिकाणी आपल्याला लावून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपला विषय वगैरे या ठिकाणी ऑलरेडी आहे. त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचे नाव टाकायचे आहे. पूर्ण नाव जसे तुमच्या शालेय कागदपत्रांमध्ये म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवरती जसे नाव आहे त्याप्रमाणे या ठिकाणी नाव तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. या ठिकाणी परत तुमचे म्हणजेच अर्जदाराचे नाव टाकून घ्यायचे आहे. या ठिकाणी अर्जदाराचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, या ठिकाणी अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, CSC केंद्राचा पत्ता म्हणजे प्लॉट नंबर, कॉलनी नंबर, गल्ली नंबर, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड सहित लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड दोन्ही तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. CSC केंद्राचे ID व ID मिळाल्याचा दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. CSC प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. केंद्राद्वारे जानेवारी 2025 ते दिनांक 25 जानेवारी 2026 पावे तो ऑनलाईन केलेला व्यवहार
संख्या वर्ष निहाय या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही आधार क्रमांक, या ठिकाणी पॅन कार्ड नंबर, त्यानंतर MSCIT किंवा CCC प्रमाणपत्र क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर संपूर्ण शैक्षणिक पात्रता या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. खाली या ठिकाणी उपरोक्त अर्जकामी आवश्यक माहिती मी स्वतः खात्रीपूर्वक देत असून या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही पूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे आणि मला म्हणजे तुमचे गाव या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर आपला विश्वासू या ठिकाणी स्वाक्षरी आणि नाव करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट तुम्ही सोबत जोडत आहात त्या डॉक्युमेंटचे नाव वगैरे या ठिकाणी उत्तीर्ण वर्ष, बोर्ड म्हणजेच विद्यापीठ, मिळालेले गुण, टक्केवारी वगैरे या ठिकाणी टाकून खाली स्वाक्षरी आणि नाव टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज जमा करणे हा पूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात म्हणजेच कलेक्टर ऑफिस सेतू समितीकडे नेऊन जमा करायचा आहे. भावांनो, ही माहिती तुमच्या फायद्याची आहे, बरोबर ना? मग चॅनलला सबस्क्राईब करायला कंजूसी करू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा ज्याला ऑनलाईन सेंटर टाकायची लय इच्छा आहे. एक लाईक तर बनतोच. तर मित्रांनो, ही होती महाई सेवा केंद्र मिळवण्याची संपूर्ण प्रोसेस. लक्षात ठेवा, प्रत्येक जिल्ह्याची तारीख वेगळी असू शकते, त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट चेक करत राहा. तुमच्यासाठी एक प्रश्न, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची जाहिरात आली आहे का हे जाणून घ्यायचं आहे का? कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा, मी त्यावर अपडेट अवश्य देईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा AIOSM टेक चॅनल. धन्यवाद.